या सगळ्यावरती स्ट्रॉंग मॉनिटरिंग आवश्यक आहे आणि राज्य शासनाच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं या सगळ्यासाठी IVF सेंटर्स असतील, सोनोग्राफी सेंटर्स असतील किंवा PCPNDT ॲक्टच्या माध्यमातून होत असणाऱ्या कारवायांच्यासाठी सुद्धा पुण्यातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं स्वतंत्र सेल उभा करून या सगळ्यावरती कारवाई करणं हा आमचा पहिला प्राधान्यक्रम असेल। दुसरं, आपण जो प्रश्न विचारला की याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीसारखे सुद्धा गुन्हे दाखल करता येईल काय? मागच्या वेळेला सुद्धा हाऊसमध्ये अशाच पद्धतीची एक चर्चा झाली होती की ज्याच्यामध्ये PCPNDT ॲक्टच्या बद्दल सुद्धा वारंवार अशा घटना घडल्या तर त्याच्यावरती सुद्धा मकोकाखाली कारवाई करता येईल का अशा पद्धतीचा प्रश्न सर्व सदस्यांनी विचारला होता। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनं लॉ अँड ज्युडिशियलच्या डिपार्टमेंटच्या बरोबर आमच्या बैठका त्याच्यावरती झाल्या आणि हा IVFचा विषय असेल किंवा PCPNDTचे विषय असेल यामध्ये सुद्धा संघटित गुन्हेगारीमध्ये यांना घेण्याबद्दल आम्ही निश्चितपणानं शासनाच्या वतीनं प्रगतशील काम करतोय। मकोका आपण जो काय आणायचं म्हणतोय त्याच्यामध्ये पुढच्या अधिवेशनापर्यंत आपण आणाल काय? मी आपल्याला सांगतो की मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा PCPNDT ॲक्टवरती साधारणतः अर्धा ते पाऊण तास सगळ्या सदस्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही 3 बैठका घेतल्या की ज्या 3 बैठकांच्या माध्यमातून त्याच्यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेतली, कारण कायदा करत असताना आणि त्याच्यातलं गांभीर्य लक्षात घेऊन तर त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या अधिवेशनामध्ये हा कायदा येईल अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करू, पहिला मुद्दा। दुसरा आपण प्रश्न विचारला की या सगळ्या प्रक्रियेमध्ये असणारे डॉक्टर्स यांना आपण काय कारवाई केली किंवा कशा पद्धतीने कारवाई करतोय। मी आपल्याला सांगतो की या सगळ्या घटनाक्रमामध्ये जे डॉक्टर होते त्यांच्यावरती 3 महिने ते साधारणतः जेलमध्ये होते। त्यांच्या हॉस्पिटलचा रजिस्ट्रेशन आपण रद्द केलेलं आहे, त्यांची सनद रद्द करण्यासाठी सुद्धा आपल्या काउन्सिलला आपण स्पष्ट सूचना दिल्या आहेत, त्याप्रमाणे त्यांनीही सगळ्या त्यांच्या ॲक्शन्स घेतलेले आहेत। कोणत्याही पद्धतीचा अशा गैरप्रकार करणाऱ्या डॉक्टर्सवरती अथवा यंत्रणेला जरासुद्धा कोणाची करण्यात येणार नाही।